ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे अस्मिता सायलीला बोलते की माझ्या फंक्शनची तयारी कोण करणार. तेव्हा सायली बोलते की मी केसमध्ये बिझी आहे, तरी पण तुम्ही काळजी करू नका, मी सगळी तयारी करीन. आणि कल्पना बोलते की सगळी तयारी केलेली आहे, तू नको चिंता करू. तेव्हा अस्मिता मनातल्या मनात बोलते की ही सगळी तयारी सायली करते, मग प्रिया काय करते, प्रिया तर माझी मैत्रीण आहे. ते प्रिया विचार करते आणि बोलते अस्मिताला पण माज आलाय, कारण की सगळ्यांमध्येही मला सपोर्ट करायचं सोडून या सायलीला ती साथ देते. आणि त्याच टायमाला प्रियाच्या डोक्यात एक घाणेरडा प्लॅन तयार होतो आणि ते बोलते की सगळ्या लोकांमध्ये आता या अस्मिताला चांगला धडा शिकवला पाहिजे. आणि या फंक्शनमध्ये प्रतिमा आणि सुमन येते, तेव्हा प्रतिमा बोलते की ती चांगली तयारी केली आहे. तेव्हा इथे पूर्णाई बोलते ही सगळी तयारी सायलीने केली आहे. आणि पूर्णाई बोलते की सायलीचं जितकं पण कौतुक केलं पाहिजे तेवढं कमी आहे. आणि ते प्रिया बोलायला लागते की आता सायलीचं भरपूर कौतुक व्हायला लागलं, आता चांगलंच करायला पाहिजे, आता काय करू. तेव्हा ते प्रियाने जेवढी पण सायलीने तयारी केली असते तिथे ती तेल टाकायचा प्लॅन तयार करते आणि बोलते की अस्मिता मला थोडी काय बोलणार आहे. आणि ती जिथे पण सायलीने तयारी केली आहे तिथे तेल टाकायला लागते. आणि त्यानंतर सायली अस्मिताला तयार करते आणि अस्मिताला तयार करण्यात प्रतिमा बोलते की अस्मिता तू खूपच छान दिसत आहेस. ते अस्मिता बोलायला लागते की मला प्रियाने तयार नाही केलं, सायलीने केलं. तेव्हा प्रिया बोलायला लागते की काय झालं ते हीच सायली पुराण काय संपत नाही आहे. प्रिया बोलायला लागते जे मी केलं ते योग्य केलं. आणि ज्या वेळी अस्मिता तिच्या पूजेच्या ठिकाणी ती बसायला येते त्या ठिकाणी ती आणि तिला तिचा पाय घसरतो आणि त्या टायमाला सायली तिला अस्मिता करून तिला वाचवते. आणि त्याच टायमाला अस्मिताचा तोल वाचलेला असतो आणि तिच्या बाळाचा पण तोल वाचलेला असतो. आणि त्याच टायमाला प्रिया कांगावा करायला लागते आणि ती विचार करते की मी कांगावा नाही केलं तर माझ्यावरच हे प्रकरण येईल. आणि प्रिया जोरजोरात बोलायला लागते की सायली तू सगळं नाटक करतेस. आणि त्याच टायमाला सायली बोलायला लागते की मी कसलं नाटक केलं, मी नाटक का करू. आणि सायली बोलायला लागते आणि प्रिया बोलायला लागते की तेल टाकून तो अस्मिताला पाडण्याचा प्रयत्न केला. आणि हे आरोप ऐकून सायली भांबून जाते आणि सायली डायरेक्ट विचारात पडते. आणि ती प्रियाला बोलते की प्रिया मी असं काय करू, तू काय बोलतेस, तुला कळतं का, मला विचारच पडला नव्हता असं होईल काय ते. आणि सायली प्रियाला बोलते की तू घाणेरडे आरोप करून फुकटचं काय पण करू नकोस. आणि पूर्णाई बोलायला लागते की खूप मोठा अनर्थ टळला आणि सायलीच्या हातून तेल गळणं हे शक्य होऊ शकत नाही. आणि पूर्णाई बोलायला लागते हा सगळा हलगर्जीपणा केला आहे. तेव्हा सायली बोलायला लागते की पूर्णाई मी काही हलगर्जीपणा केला नाही. आणि त्याच टायमाला प्रतिमा सायलीच्या बाजूने उभी राहते आणि ती प्रियाला बोलते असे काही पण आरोप तू सायलीवर करू नकोस. आणि हे सगळं सायली करते आणि तू कुठलं काम करत नाहीस. आणि तेव्हा प्रिया बोलायला लागते की हे सगळ्यामध्ये तू सायलीचीच बाजू घेते आणि तुला या सगळ्यामध्ये सायलीच तुला बरी वाटते. त्याच टायमाला अस्मिता प्रियाला बोलते की तुझे हात दाखव आणि ती सायलीला पण बोलते तुझे हात दाखव. आणि त्या टायमाला ती प्रियाला चांगलीच ओळखत असते आणि तिला प्रियाचं सत्य सगळं माहिती असते. आणि त्या टायमाला ती दोघांना हात दाखवायला सांगते. आणि त्याच टायमाला तिथे अश्विन येतो आणि बोलतो अस्मिताला की तुला प्रियावरच का संशय आला. तेव्हा अस्मिता बोलते प्रियाच्या हाताला तेल आहे, कारण की सायलीने तयारी केली असते तर तिच्या हाताला आधीच तेल लागलेलं होतं. तेव्हा कल्पना बोलायला लागते अस्मिता हे तुझ्या सगळ्या लक्षात कसं आलं. तेव्हा अस्मिता बोलायला लागते मला या प्रियाच्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या. तेव्हा इथे पूर्ण बोलायला लागते की या सगळ्या गोष्टी या प्रियाने जाणून बुजून केल्या का. आणि अस्मिता बोलायला लागते की सकाळपासून तुम्ही सायलीचं कौतुक करताय त्यामुळे हिला त्याचा राग आला आणि त्यामुळे तिने सगळं हे केलं आहे. त्याच टायमाला चिडलेली प्रतिभा बोलते मला डाऊटच होता पण माझ्याकडे कुठलं प्रूफ नव्हतं त्यामुळे मी काय करू शकले नाही. कल्पना बोलायला लागते आज मला हे सगळं समजल्यामुळे मला हे कळलं की प्रिया किती नीच पातळीला जाऊ शकते. तेव्हा सायलीला चांगला धक्का बसतो आणि सायली प्रियाला बोलते तुला जर हा मानपान हवा असेल तर मी बाजूला सरले असते आणि तुला सगळा मानपान दिला असता. आणि तू अस्मिता ताईच्या जीवावर उठलीस आणि त्याच्या मुलाच्या जीवावर उठलीस, याच्यासारखी नीच गोष्ट तू केलीस तरी कशी. आणि त्या टायमाला तर प्रियाला चांगला धक्का बसतो आणि प्रिया बोलायला लागते की ही माझ्या बाजूने कटकारस्थान करणारी ही अस्मिता आता माझ्याच विरुद्ध उलटली. आणि प्रिया अस्मिताच्या अंगावर जाते आणि तेव्हा अस्मिता बोलते की आजपर्यंत मी अस्मिता बोलायला लागते की आजपर्यंत मी सायलीला कमीपणा दिला आणि तुझी बाजू घेतली. आणि तेव्हा अस्मिता बोलायला लागते की आज माझ्या सायलीने माझ्या मुलाचा जीव वाचवला आणि माझा पण जीव वाचवला आणि मलाही पडताना वाचवले. आणि आज काही झालं तरी मी तुला त्याच्या पुढे साथ देणार नाही. आणि अस्मिताने आता मोठं गौप्यस्फोट करत आता सायलीची बाजू घेतलेली आहे. त्याच टायमाला प्रताप आणि पूर्णाई आणि कल्पना सगळ्या अस्मिताकडे प्रियाकडे पाहायला लागतात. आणि पूर्णाई बोलायला लागते की प्रिया तू एवढ्या खालच्या पातळीला गेलीस आणि अस्मिताच्या तू बाळाच्या जीवावर उठलीस
आणि तुला आता मला नाद म्हणायला सून म्हणायला खूप लाज वाटते. त्या टायमाला प्रताप तिला बोलतो की तू माझ्या मुलीच्या बाळाच्या जीवावर तू उठलीस, आता मी तुला सोडणार नाही. आणि प्रताप तिला घराच्या बाहेर काढायला बघतो. आणि त्याच टायमाला प्रताप सायलीचे आभार मानतो आणि बोलते कुठल्या तोंडी तुझे आभार मानू. आणि अस्मिताला काय झालं असतं तर मी काहीच करू शकलो नसतो आणि सोयऱ्यांना तोंड दाखवू शकलो नसतो. आणि या सगळ्यामध्ये आता सायलीला खूप मोठा मान मिळाला आणि प्रियाचे मान खाली गेलेली आहे. आणि ह्यापुढे काय होणार आहे पुढे पाहणाऱ्यांचं कसं होणार आहे.